पुण्यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं काल रात्री निधन झालं। आता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। दफनविधी त्यांच्यावर केला जाणार आहे। त्यांच्यावर उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं। वात्सल्य सिंधुताईंचं निधन काल झालं। त्यांच्यावर पुण्यातल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचं निधन झालं। वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अनाथांची माय म्हणून त्यांना ओळखलं जायचं। पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी मोठा संघर्ष करून त्या इथवर पोहोचल्या होत्या। अनेक अनाथांचं त्यांनी संगोपन केलं, त्यांच्यावर मायेची पाखरण केली आणि या सगळ्या अनाथांची लग्न सुद्धा लावून देण्याचं काम सिंधुताई यांनी केलं होतं। त्यांचं निधन झालं ही बातमी कळताच महाराष्ट्रभरातनं अनेक नागरिक पुण्यात दाखल झाले आणि आज सकाळपासून त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या घराबाहेर गर्दी झाली होती। त्यांच्या निधनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त केला। सिंधुताईंचं जाणं म्हणजे महाराष्ट्र पोरका होण्यासारखं आहे, असंही यावेळेला प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली। सिंधुताईंच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना व्यक्त केली जात होती। अनाथांची माय अशी ओळख असलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। ठोसर बागेत दफनविधी त्यांच्यावर केला जाणार आहे। शासकीय इतमामात हा दफनविधी केला जाणार आहे। सिंधुताई महानुभाव पंथाच्या अनुयायी होत्या, त्यामुळे त्यांच्यावर दफनविधी केला जाणार आहे। शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहेत। सकाळी सन्मती बाल निकेतन संस्था इथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं। नंतर आता काही वेळात त्यांच्या पार्थिवावर दफनविधी केला जाणार आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी म्हणून अनेक जण इथे पुण्यात आले होते। यावेळेला सिंधुताईंविषयी बोलताना सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले। सिंधुताईंचं जाणं म्हणजे महाराष्ट्र पोरका होणं अशी भावना सगळ्यांनी व्यक्त केली। सिंधुताईंची वाणी जितकी गोड तितकाच त्यांनी एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवला की त्या तितक्याच मायेनं त्या व्यक्तीशी बोलायच्या। तो स्पर्श आपल्या माऊलीचा आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनात असायची। त्यामुळे सिंधुताई या जगात आता नाहीत हा विचारही आपण सहन करू शकत नाही अशी भावना त्यांच्या संस्थेत वाढलेल्या अनेक व्यक्तींनी व्यक्त केली आहे। अनाथांची माय अशी त्यांची ओळख। रात्री 8 वाजेच्या सुमाराला सिंधुताईंचं निधन झालं। डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांची प्रकृती थोडी खालावली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया सुद्धा झाली होती, पण काल रात्री त्यांची प्रकृती अचानक जास्त बिघडली आणि त्यांचं निधन झालं। सिंधुताई सपकाळ यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक आले आहेत। त्याचबरोबर तृतीयपंथी लक्ष्मी त्रिपाठी यांनीही दर्शन घेतलं। सर्व महिलांबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आफाड यांनी। यांचं पार्थिव त्यांच्या संस्थेमध्ये आणण्यात आलेलं आहे। आता आपण बघू शकतो पार्थिवाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। 11 वाजेपर्यंत अंत्यदर्शन या संस्थेमध्ये
होणार आहे आणि यानंतर ठोसर पागेमध्ये 12 वाजता माईंवरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। आपण आलेल्या लोकांबरोबर बातचीत करणार आहोत। माई 1,500-2 हजार मुलांच्या आई झाल्या, मी फक्त एक स्वतःच्या एका मुलीची आई होऊ शकत नाही का? आणि हा विचार करून मी जगली, पुढं आयुष्य हे केलं। मला खूप त्रास झालेला आहे माझ्या सासू सासऱ्यांकडून। म्हणजे प्रेरणा मिळाली खूप प्रेरणा मिळाली मला त्यांच्याकडून। त्यांनी तळागाळातल्या जाती भेदभाव न करता त्यांनी आणलेले जे लहान लेकरं आहेत उचलून ते व्यक्तिमत्व साकारणं म्हणजे प्रत्येक स्त्रीला जमणं असं शक्य नाही आहे। ते इतकं महान कार्य त्यांनी केलं की आपण थोडक्या शब्दात त्यांचं वर्णन करू शकत नाही। आमच्यासाठी आणि आमच्या समाजासाठी पण इतकं ह्या कोविड वेळेस पण त्यांनी आमच्या ह्या पूर्ण परिसरात पुण्या वगैरे त्यांनी राशन किट्स दिले, एका शब्दावर उभे राहिले ते। आणि त्यामुळे जेव्हा काल रात्री मी दिल्लीत होती माहिती पडलं, मी धावत सुटली, कारण की मी स्वतःची आई ऑगस्टमध्ये मी जेव्हा माझी आई गेली तेव्हा माईनी सांगितलं, अरे काय लक्ष्मी तू टेन्शन घेते, मी आहे ना तुझी आई इथं। आज दोघे आई गेले। खूप साऱ्या आठवणी घेऊन या ठिकाणी अनेक लोक माईंच्या अंत्यदर्शनासाठी आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळेसह सागर आव्हाड, जी 24 तास, पुणे। सिंधुताई सपकाळ यांच्यावर दफनविधी काही क्षणात केले जाणार आहेत। शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी केले जातील। अगदी लहान वयात लग्न झालं, त्यानंतरही मोठा संघर्ष त्यांना करावा लागला। आत्महत्येचा प्रयत्नही त्यांनी स्वतः केला होता, मात्र त्यानंतर त्यांच्या आयुष्यात कलाटणी देणारी एक घटना घडली आणि त्यातूनच त्यांनी आपण उभं राहायचं, यापुढे आणखी संघर्ष करावा लागला तरीही करायचा आणि उभं राहायचं। समाजातल्या अनाथ मुलांवर मायेची पाखरण करायची असा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यानंतर अनाथ मुलांसाठी संस्था स्थापन केली। या मुलांचं संगोपन केलं, त्या मुलांची त्या माई झाल्या। ध्वज हस्तांतरणाचा कार्यक्रम होईल। माईंच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ यांना सिंधुताई यांच्या संपूर्ण आयुष्यातल्या संघर्षावर मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपटही काही वर्षांपूर्वी येऊन गेला। सिंधुताई सपकाळ यांची कन्या ममता यांनीही आई गेल्याचं दुःख कुणाला सहन होण्यासारखं नाही अशी प्रतिक्रिया दिली। सिंधुताईंचं कुटुंब आता खूप मोठं झालंय, हजारो मुलांची त्या माय झाल्या आहेत। त्यांची शेकडो मुलं मुली आणि ज्या मुलामुलींची त्यांनी लग्न करून दिली त्या सुना जावई असे त्यांच्यावर प्रेम करणारे भरपूर जण होते आहेत, त्या सगळ्यांनाच हे दुःख अनावर झालेलं आहे। सिंधुताई गेल्या ही बातमी कुणालाही सहन होण्यासारखी नाहीये। सिंधुताई आजारी आहेत हे कळल्यानंतरही अनेक जण त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत होते, असंही यावेळेला त्यांची कन्या ममता यांनी सांगितले।
ममता यांनी बोलताना म्हटलंय, माई म्हणजे एक वादळ होत्या. ते वादळ आता फक्त शांत झालंय असं वाटतं. त्यांनी केलेल्या कामाच्या स्वरूपात त्या नेहमी आपल्या सगळ्यांसोबत राहतील. आत्तापर्यंत त्यांनी जे निर्माण करून ठेवलंय, जे विश्व त्यांनी तयार केलंय, ते सगळं इथून पुढेही असंच सुरू राहील. फक्त त्या आता आपल्यात नसतील. त्यांनी आमच्यावर केलेले संस्कार आणि त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्या नेहमीच आमच्या सोबत राहतील असं म्हणत त्यांनी काही वेळापूर्वी भावना व्यक्त केली होती. मात्र आता त्यांनाही अश्रू अनावर झाले आहेत. महानुभाव पंथातर्फे श्री हरिपाळ शास्त्री राहेरकर माईंचं नसणं म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र अनाथ झाल्याची भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. अंत्यदर्शन घेत असताना कोविड नियमांचं पालन होईल याची कृपया सर्व मान्यवरांनी दक्षता घ्यावी. पुण्यातल्या गॅलेक्सी केअर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान काल त्यांची प्रकृती खालावली. त्यांचं हिमोग्लोबिन सुद्धा कमी झालं होतं. माहिती होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि रात्री 8:10 त्यांचं निधन झालं. वयाच्या 90व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. त्यांच्यापेक्षा वयानं 20 ते 25 वर्ष मोठ्या व्यक्तीसोबत त्यांचं लग्न झालं. लग्नापूर्वी त्या नकोशी म्हणून त्यांच्या घरात वावरल्या. किमान लग्नानंतर तरी आपण सुखाचं आयुष्य जगू असं त्यांना वाटत होतं. पण उलट लग्नानंतरचा संघर्ष आणखी वाढला आणि त्यातूनच त्या संघर्षातून पुढे जात असतानाच त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्या संपूर्ण महाराष्ट्राची माई झाल्या, आई झाल्या. संपूर्ण त्यांचा बराचसा बालपणीचा कालखंड हा अंत्यदर्शन त्यांचं घेत आहेत. अनेक मान्यवर इथे पोहोचलेत. माईंनी त्याच अनुषंगाने आपल्या हृदयाशी धरून त्यांनी लहान मुलांसाठी भारतातील संपूर्ण लोकांसाठी अनाथ आश्रम खोलला आणि त्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारतातील अनेक कानाकोपऱ्यातून येणाऱ्या अनेक मुलांची सेवा माईंनी केली. महानुभाव पंथाच्या वतीनं अखिल भारतीय महानुभाव परिषद अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य विद्वांस बाबाजी शास्त्री, अखिल विश्व परिषद महानुभाव परिषद अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय बिडकर बाबाजी रणाईचे, तेच या ठिकाणी उपस्थित पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय मुकुंदराज बाबाजी कपाटे कासारसाई व महानुभाव पंथातील या ठिकाणी उपस्थित गणेशपेठ येथील अशोकराज शास्त्रीजी, देहू येथून उपस्थित अनिल दादाजी मराठे, तसेच अमरावती आश्रमातर्फे उपस्थित रवींद्र दादाजी कारंजेकर व समस्त महानुभाव पंथाच्या वतीने या ठिकाणी ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. जय चक्रधर, जय महानुभाव. धन्यवाद. ज्यांनी अंत्यदर्शन घेतलं आहे त्यांना कृपया विनंती आहे की या भागातली गर्दी कमी होण्यासाठी 2010 साली सिंधुताई सपकाळ यांच्यावर यांच्या जीवन संघर्षावर चित्रपट आला होता, मी सिंधुताई सपकाळ. या मराठी चित्रपटामध्ये सिंधुताईंची भूमिका तेजस्विनी पंडित या अभिनेत्रीनं साकारलेली. काल ज्यावेळेला सिंधुताईंच्या निधनाची बातमी आली त्यानंतर तेजस्विनीच्या प्रतिक्रियेची सगळेजण आतुरतेनं वाट बघत होते. तेजस्विनीलाही सिंधुताईंच्या जाण्यानं मोठा धक्का बसलाय. या धक्क्यातून सावरत तिनं एक भावनिक पोस्ट सुद्धा सोशल मीडियावर लिहिली आहे. अनेक लोकांनी विचारलं, तू अजून कसं काही लिहिलं नाहीस, पोस्ट नाही केलं. पटकन जज करतो ना आपण त्यांच्या सोशल मीडियावरून माणसाला. पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर सोशल मीडियावर पोस्ट करायची मनस्थिती आणि वेळ खरंच असतो का? माझीही काहीशी अशीच अवस्था झाली. रात्री ममताताईंच्या फोनवरून बातमी कन्फर्म झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली असं तेजस्विनी तिच्या पोस्टमध्ये म्हणते. तेजस्विनीनं या चित्रपटात काम करत असताना एक मोठा काळ सिंधुताईंसोबत घालवला होता. त्यानंतर तिचीही सिंधुताईंसोबत घट्ट मैत्री झाली होती. सिंधुताईंविषयी बोलताना ती सुद्धा ही आपली आई असल्याची भावना व्यक्त करायची. सिंधुताईंच्या जाण्यानं त्यांनी उभं केलेलं विश्व जरी थांबणार नसलं तरी सुद्धा ते वादळ शांत झाले अशी प्रतिक्रिया
त्यांची कन्या ममता यांनी दिली. अंत्यसंस्कार सिंधुताईंवर आता केले जात आहेत. अंत्यदर्शनासाठी अजूनही मोठी गर्दी इथे जमलेली आहे. तेजस्विनी तिच्या पोस्टमध्ये सिंधुताईंविषयीच्या आठवणी मांडते. सिंधुताई जेव्हा सगळ्यांशी बोलायच्या त्यावेळेला त्यांच्या बोलण्याची सुरुवात प्रत्येक व्यक्तीशी बोलताना बाळा या शब्दाने व्हायची. त्या सगळ्यांना बाळा म्हणायच्या आणि त्यांच्या या पहिल्या शब्दानंच त्या किती प्रेमळपणे बोलतायत हे लक्षात यायचं. प्रत्येकाच्या डोक्यावरून पाठीवरून माईनं हात फिरवला की त्या प्रत्येक व्यक्तीला आपलं माणूस आपल्या जवळ आहे, आपली आई आपल्याला आधार देते अशी भावना मनात यायची आणि मनात असलेलं दुःख ती व्यक्ती काही क्षण का होईना विसरून जायची. म्हणूनच अनाथांची माय हरपली अशी भावना आज प्रत्येकाच्या मनात येते. सिंधुताई सपकाळ या महानुभाव पंथाच्या होत्या, त्यामुळे त्यांच्यावर दफनविधी आत्ता केले जात आहेत. सिंधुताई प्रत्येकाला बाळा म्हणून हाक मारायच्या. अनेकांची त्या माय होत्या. जन्म न देता सुद्धा त्यांनी अनेक अनाथ बालकांना आईची माया दिली, ममता दिली, म्हणून त्या सगळ्यांच्या माई होत्या. सगळेच जण त्यांना माई म्हणायचे. त्यांना अखेरच्या क्षणी काळजी होती ती फक्त त्यांनी उभ्या केलेल्या विश्वातल्या सगळ्या अनाथ मुलांची. त्या पिल्लं म्हणायच्या या सगळ्या अनाथ मुलांना. त्यांच्या संस्थेतली जी मुलं लहानाची मोठी होत होती ती सगळी मुलं त्यांच्यासाठी पिल्लं किंवा बाळ होती. प्रत्येकाशी बोलताना त्या बाळा या शब्दानं सुरुवात करायच्या. आजारपणातही 24 डिसेंबरपासून त्या रुग्णालयात दाखल होत्या. मात्र या काळातही त्यांची मुलगी ममता यांच्याकडे विचारपूस करायच्या. ती फक्त त्यांच्या या पिल्लांची, या बाळांची. मुलं कशी आहेत असा एकच प्रश्न त्यांच्याकडून सतत विचारला जायचा. आपली प्रकृती खालावतीये हे लक्षात आल्यानंतर आपल्या मुलांची काळजी घे असं त्या सतत त्यांच्या मुलीला सांगायच्या. अगदी अखेरच्या क्षणी सुद्धा त्यांनी त्यांची मुलगी ममता यांना हाच प्रश्न विचारला होता. माझी मुलं कशी आहेत, माझ्या मुलांची काळजी घे असंच त्या त्यांची मुलगी ममता यांना म्हणाल्या होत्या. जेणेकरून आपलं दर्शन झालं आहे, परंतु काही मंडळी बाहेर थांबली आहे. आम्हाला त्यांना शेवटच्या क्षणाला सुद्धा त्यांना त्यांच्या मुलांची काळजी वाटत होती. पालन करून थांबलेलो नाही आहोत. कृपा करून सर्वांना अनेक अनाथांची काळजी घेत असताना, या अनाथांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना सिंधुताईंनी आपल्याला जी माया लावली, जे प्रेम आपल्यावर केलं, एवढं प्रेम, एवढी माया, ममता आपल्याला सख्या आईनं सुद्धा दिली नसती अशी प्रतिक्रिया या अनेक अनाथांनी व्यक्त केली आहे. म्हणूनच सिंधुताईंचं जाणं म्हणजे महाराष्ट्र पोरका होण्यासारखं आहे. सूचनांची अंमलबजावणी करावी. सह्याद्रीची उंची म्हणजे